शिव संवाद दौरे के दौरान सांसद श्रीकांत शिंदे ने कहा कि मराठवाड़ा में 23 विधानसभा क्षेत्रों में संगठन मजबूत करने के लिए कार्यकर्ताओं ने संवाद किया जा रहा है। संभाजीनगर विधान परिषद सीट को लेकर उन्होंने कहा कि महायुति नेताओं के बीच चर्चा जारी है और जल्द फैसला लिया जाएगा। आदित्य ठाकरे पर निशाना साधते हुए श्रीकांत शिंदे ने अपनी तीखी प्रतिक्रिया दी। मराठवाड्यामध्ये आज शिवसंवाद दौऱ्याला सुरुवात झालेली आहे। जालना, भोकरदन, बदनापूर या तिन्ही विधानसभेचा आढावा बैठक या ठिकाणी आज झालेली आहे। पुढे आता घनसांगवी आहे, नंतर नांदेड, मग उद्या नांदेड, हिंगोली, बीड असा सगळा दौरा असणार आहे। याच्या अगोदर शिवसंवाद दौरा नाशिक जिल्ह्यामध्ये झालेला आहे। या 3 दिवसाच्या दौऱ्यामध्ये 23 विधानसभा ज्या आहे त्याचा आढावा घेण्यात येणार आहे। कशा प्रकारे पक्षाची बांधणी आहे, पक्ष कशा प्रकारे या ठिकाणी वाढतोय, कार्यकर्त्याच्या काय समस्या आहेत, काय नाही, काय हवंय, तिकडच्या लोकांच्या काय समस्या आहेत, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशाने हा दौरा ह्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये सुरू आहे। कार्यकर्त्यांबरोबर संवाद जो आहे हा साधण्यात आला। कार्यकर्ते कशा प्रकारे प्रत्येक तालुक्यामध्ये काम करतायत, जिल्हा परिषदाच्या आता निवडणुका बाकी आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका बाकी आहेत, त्याची तयारी कशी चालू आहे, सुरू आहे, आणि तिथे काय काय करायला पाहिजे, निधीचा विषय असेल, नेमणुकांचा विषय असेल, सगळ्या गोष्टींवरती चर्चा जी आहे झाली। तिकडे शिवसैनिकांशी, त्याचबरोबर महिला आघाडी असेल, युवा सैनिक असेल, सगळ्यांबरोबर चर्चा, सविस्तर चर्चा जी आहे त्या ठिकाणी झाली। भाजप नेत्यांबद्दल काही तक्रारीचं सुरू होतं। आता जेव्हा जेव्हा आम्ही बैठका घेतो तेव्हा महायुतीतील पक्षातील किंवा विरोधातील सगळ्यांबरोबर चर्चा जी आहे ती या ठिकाणी होत असते। त्यांच्याबद्दल चर्चा होत असते की बाबा काय 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 अपेक्षा आहेत आपल्याला महायुतीच्या घटक पक्षांकडून, काय असते, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जाणून घेण्याचं काम त्या ठिकाणी करतात। आणि प्रत्येक जी मीटिंग असते, प्रत्येक जो आढावा बैठक असतो, तिकडे या सगळ्या ज्या गोष्टी होतच असतात। विधान परिषदेची निवडणूक आहे छत्रपती संभाजीनगर। अरे काय परिस्थिती झाली आहे पार्टीची, त्याला वाढवायला फिरायला पाहिजे। टीका करत बसले म्हणून 2.5 वर्षात ही परिस्थिती झाली, अजून रसातळाला जाल। सुरेश तो होऊन गेला। बघा, मला दुसऱ्या पक्षाबद्दल काय बोलायचं नाही। आपण काय काम करतो, 2.5 वर्ष आज लोकांनी मॅन्डेट जे आहे ते दिलेलं आहे। सगळं जेव्हा उठाव केला शिंदे साहेबांनी, या सगळ्यांनी उठाव केला, तेव्हा भरपूर तुम्ही शिव्या, शाप आणि सगळ्या टीका केले। त्या टीकेला उत्तर कोणी दिलं? या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेने दिलं, मतपेटीतून दिलेलं आहे। ते सगळे टीका बिका करून ते टीका करत राहते, त्यांना आता टाइमपास तोच उरलेला आहे। बघा, मला वाटतं त्यांच्या ज्या प्रश्न होते किंवा त्यांनी ते जे प्रश्न उपस्थित केले त्याला योग्य प्रकारे पॉझिटिव्हली नेहमी सरकारने जे आहे हे रिस्पॉन्स देण्याचं काम जे आहे ते नेहमी केलेलं आहे। याच्या पुढे देखील सरकार करेल।